मंडळी, वाल्मिक कराड यांचे 20 वर्षापासून संबंध माहितीच्या नेत्यांच्या दाव्याने खळबळ. बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलंय. या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. कराडच्या अटकेचा मुद्दा धस यांनीच लावून धरला होता. त्यांनी गेल्या 2 महिन्यात कराडवर अनेक आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभर चर्चेत असलेले भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावरच गंभीर आरोप झाले आहेत. धस आणि वाल्मिक कराड यांचे 20 वर्षापासून संबंध आहेत, असा गंभीर आरोप आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. आजबे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत धस आणि आजबे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमने-सामने होते. त्यामध्ये धस यांनी आजबेंचा पराभव केला होता. आष्टी मतदारसंघात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून विकास काम बंद आहेत. आज मी उपोषण करणार होतो, पण आज जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ मागितला. लोकांना आका म्हणतात, मग आम्ही त्यांना गडाफी म्हणायचं का, असा प्रश्न त्यांनी विचारला. सुरेश धस यांच्या विरोधातील 15 प्रकरण आपल्याकडे असून 2 दिवसांनी त्याबाबत बोलणार आहे, असं आजबे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर आष्टी मतदारसंघात खुनाचे काही प्रकार झाले आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणाबद्दल अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आम्हीही महायुतीमध्ये आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही आजबे यांनी दिला. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.